मनात मानसशास्त्राची उत्कंठा वर्धक रम्य सफर. लेखक अच्युत गोडबोले, मनोविकास प्रकाशन, पुणे. पृष्ठ क्रमांक 228 ते 232. डेव्हलपमेंटल सायकोलॉजी आणि शिक्षण. मुलांना शिकवलंच नाही तर त्याचा मुलांच्या वाढीवर काय परिणाम होतो हे शोधण्यासाठी प्रयोग करणं खूपच कठीण असतं. याचं कारण प्रयोगासाठी कुणी आईवडील तयारच होत नाहीत. पण 1932 साली न्यूयॉर्कमध्ये मिर्टल मॅकॅगो या संशोधकानं ब्रुकलिनमधल्या एका गरीब कुटुंबातल्या जुळ्यांवर एक प्रयोग केला. त्यातल्या जॉनीला रोज 8 तास, आठवड्यातले 5 दिवस खूप चांगलं बोलायला, चालायला वगैरे नेहमीप्रमाणे शिकवलं. दुसऱ्या जिमीला मात्र ते काहीच शिकवलं नाही. त्याच्या समोर फक्त 2 खेळणी ठेवली. 1 वर्षाच्या आत चढावर चढणं, पोहणं अशा गोष्टी जॉनी करायला लागला, पण जिमीला मात्र त्यापैकी काहीच शक्य होत नव्हतं. पण वस्तू पकडणं, चालणं वगैरे गोष्टी तो करायला लागला होता. मग जिमी या गोष्टी शिक्षणानं भरून काढतो का हे बघण्यासाठी त्याला खूप शिकवलं. जिमीमध्ये सुधारणा नक्कीच झाली, पण त्यानं जॉनी इतकी प्रगती कधीच केली नाही. हा प्रयोग पुढे अनैतिक ठरला असला तरी त्यातून बरंच काही शिकण्यासारखं होतं. पण जॉनी आणि जिमी या आयडेंटिकल ट्विन्स नसल्यामुळे यातून संपूर्ण ठोसपणे निष्कर्ष काढले गेले नाहीत. 1932 साली आणखीन एक धाडसी प्रयोग वेन डेनिस यानं युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनियामध्ये केला. बाल्टिमोअरमधल्या एका बाईकडून त्यानं तिच्या डेल आणि रे या 2 जोड्या मुली त्या फक्त 5 आठवड्यांच्या असतानाच प्रयोगासाठी मिळवल्या. डेनिसनं मग आपल्या बायकोच्या मदतीने त्यांना 1 वर्षभर आपल्याच घरी वाढवलं. त्यांना कुठल्याही प्रकारचं बाहेरचं स्टिम्युलस म्हणजे चेतना न देता फक्त मेंदूच्या वाढीवर त्या नवनव्या काय गोष्टी करतात आणि शिकतात हे त्यांना बघायचं होतं. हे प्रयोग तसे अमानुष्यच होते. पहिले 6 महिने डेनिस त्या मुलींसमोर मख्खासारखा पूर्णपणे निर्वकारपणे बसून राहायचा. त्याच्या चेहऱ्यावर आठे नसत की स्मित. त्यांच्याबरोबर तो काहीच खेळायचा नाही, त्यांना थोपटावायचं नाही किंवा काहीही नाही. त्यांना कुठलीच खेळणीही या काळात दिली गेली नाही. त्या दोघींच्या पाळण्यात एक पडदा ठेवल्यानं त्या एकमेकींच्या दृष्टीच पडत नसत. या काळात त्या मुली स्वतःचा पाय तोंडात घालणं, अंगठा चोखणं वगैरे गोष्टी करत होत्या. पण अर्थातच त्यांची प्रगती खुंटली होती. 14 महिने झाल्यावर डेनिसनं त्यांना खूप वेगानं बरंच काही शिकवलं आणि त्या शिकल्याही, पण त्या पूर्णपणे नॉर्मल होऊ शकल्या नाहीत. रे 17व्या महिन्यापर्यंत तर डेल 26व्या महिन्यापर्यंत नीटपणे चालू शकत नव्हती. नंतर डेनिसनं रे आणि डेल यांचं काय झालं याकडे लक्ष दिलं नाही आणि त्यांचा तपशीलही ठेवला नाही. यानंतर त्यानं इराणमधल्या अनाथाश्रमातल्या मुलांचा अभ्यास केला. तेव्हा लहानपणी दुर्लक्ष जर झालं तर मुलांची बुद्धी आणि विचारशक्ती खुंटते हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याचे निष्कर्ष पक्के झाले. नाझी डॉक्टर्सनी दुसऱ्या महायुद्धापूर्वी छळछावण्यांमध्ये माणसावरच अनेक अमानुष प्रयोग केले. त्यांच्यावर सुसंस्कृत समाजानं खूपच टीका केली. यानंतर त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. मग असे प्रयोग फक्त जनावरांवरच होऊ लागले. नाहीतरी बिहेवियरिस्ट मंडळीने उंदीर, मांजर, कुत्रे यासारख्या जनावरांवरच प्रयोग करून माणसाविषयी निष्कर्ष काढले नव्हते का? तसंच मग जनावरं त्यांच्या लहानपणापासून कसं शिकतात, वाढतात यावर प्रयोग करून त्याचे निष्कर्ष माणसासाठी लावणं हे डेव्हलपमेंटलिस्ट संशोधकांनी सुरू केलं. 1961 साली रॉबर्ट फ्रान्स या मानसशास्त्रज्ञानं एक प्रयोग केला. त्यानं एक पांढरं वर्तुळ, पिवळं वर्तुळ, बैलाचा डोळा आणि बैलाचा चेहरा या सगळ्यांची चित्र असणारा एक मोठा कार्डबोर्डचा तुकडा 2 महिने वयाच्या मुलासमोर ठेवला आणि तो त्या 4 पैकी कुठल्या चित्राकडे जास्त लक्ष देतोय हे पाहिलं. तो मुलगा पांढऱ्या वर्तुळाकडे बघेच ना, पण त्यानं पिवळ्या वर्तुळाकडे जेवढा वेळ बघितलं त्याच्या दुप्पट वेळ त्यानं बैलाच्या डोळ्यांकडे बघितलं आणि त्याच्याही दुप्पट वेळ त्यानं बैलाच्या चेहऱ्याकडे बघितलं. थोडक्यात जे जास्त आकर्षक वाटतं त्याकडे ते मूल जास्त वेळ बघत होतं हे फ्रँचच्या लक्षात आलं. अशा अनेक प्रयोगानंतर डेव्हलपमेंटल सायकोलॉजिस्टला अनेक गोष्टी लक्षात आल्या. जन्मानंतर पहिल्या काही आठवड्यात मूल प्रकाश आणि अंधार यांच्यातला फरक ओळखू शकतात. पहिल्याच महिन्यात मग ते हलणाऱ्या वस्तूंचा माग लावून त्याबरोबर डोळे वळवू शकतात. दुसऱ्या महिन्यात त्यांना खोली म्हणजे डेप्थ किंवा उंची यांची जाणीव व्हायला लागते आणि ते दोन्ही डोळ्यात सुसूत्रपणा आणतात. प्रखरतेच्या पातळीतला फरकही ते आता ओळखू शकतात.
ते 3 महिन्यांचे झाल्यावर एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीकडे बघू शकतात आणि घरातल्या माणसांना ओळखू शकतात. 4थ्या महिन्यापर्यंत ते वेगवेगळ्या अंतरावरच्या गोष्टी नीटपणे ओळखू शकतात. 7व्या महिन्यापर्यंत एकच गोष्ट वेगवेगळ्या अंतरावर धरली तरी ती तीच आहे हे ओळखतात. हे जसे दृष्टीविषयी प्रयोग झाले तसेच ऐकण्याविषयी, स्पर्शाविषयी, वासनविषयी मुलांवर हजारो प्रयोग करून डेव्हलपमेंटल सायकोलॉजिस्टांनी निष्कर्ष काढले. जेव्हा मूल एखाद्या गोष्टीवर स्थिर नजर करणं, एखादी गोष्ट पकडणं, रांगणं, निरर्थकपणे आवाज करणं, बोलणं, चालणं या गोष्टी प्रथम करायला शिकतात, तेव्हा त्यांच्या मेंदूत काय हालचाली होतात, कुठली सर्किट्स जोडली जातात याविषयी अभ्यास सुरू झाला. यासाठी त्यांनी काही मरण पावलेल्या मुलांचे मेंदू सूक्ष्मदर्शकाखाली तपासले. आपल्या मेंदूत असणाऱ्या न्यूरॉन्सना झाडांच्या फांद्यासारखे डेंड्राइट्स असतात. मेंदूत जेव्हा कुठलेही संदेश वाहतात किंवा आपण एखादी गोष्ट लक्षात ठेवतो, शिकतो, तेव्हा या डेंड्राइट्सचा उपयोग होत असतो. वयाबरोबर हे न्यूरॉन्स कसे वाढतात आणि एकमेकांना कसे जोडले जातात याचा मग संशोधकांनी अभ्यास केला. त्यांना ही वाढ कशी होती हे समजलं. ते आकृतीप्रमाणे दिसून आलं. ही वाढ 2 वर्षापर्यंत वेगाने होत असते आणि ही सगळ्या प्राण्यांमध्ये होत असते. उंदराच्या आयुष्याच्या पहिल्या महिन्यातच त्यांच्या सिनॅप्सेस मधल्या जोडण्यामध्ये दर सेकंदाला 2.5 लाख या दरानं वाढ होत असते असं संशोधकांचं म्हणणं आहे. माणसांमध्ये तर हा दर यापेक्षाही खूपच मोठा आहे असं संशोधक मानतात. मुलगा 12 वयाचा होईपर्यंत अशी 1.64 कोटी सिनॅप्टिक कनेक्शन्स तयार होतात. यावरूनच पुढे मेंदूत कशी सर्किट्स निर्माण होणार आहेत आणि त्या मेंदूंची काय क्षमता असेल याचा आराखडा बांधला जातो. ज्या उंदरांना अंधारातच ठेवलं होतं त्यांच्या मेंदूमधल्या दृष्टीसाठी असलेल्या व्हिज्युअल्स कॉर्टेक्स या भागातल्या डेंड्राइट्सची वाढ अपूर्णच झाली होती. एका माकडाचा एक डोळा सतत बांधून ठेवला तर त्या माकडाच्या त्या डोळ्याखाली असणाऱ्या मेंदूतले न्यूरॉन्स नीटपणे वाढत नाही हेही लक्षात आलं. थोडक्यात मेंदूंची वाढ काही प्रमाणात नैसर्गिकरित्या होते तर काहीही बाह्य वातावरणामुळे, शिक्षणामुळे आणि तो भाग वरचेवर न वापरल्यामुळे होते हे संशोधकांना कळून चुकलं. मेंदूची यूज इट ऑर लूज इट ही पॉलिसी आयुष्यभर चालूच असते. मानसशास्त्रात व्यक्तिमत्वाविषयी 2 तऱ्हेने संशोधन आणि विचार झाला. एक म्हणजे व्यक्तिमत्वाविषयी मोजमाप करून व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी केलेलं संशोधन आणि दुसरं म्हणजे लहानपणापासून कुठल्या टप्प्याला कशा तऱ्हेने व्यक्तिमत्वात वाढ होते याचं डेव्हलपमेंटल सायकोलॉजिस्टनी केलेलं संशोधन. 1952 साली जॉन बाउलबॉय यांनी लिहिलेलं मॅटर्नल केअर अँड मेंटल हेल्थ हे लिखाण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं प्रकाशित केलं. यात अनाथाश्रमासारख्या वेगवेगळ्या संस्थात वाढलेल्या मुलांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला होता. त्यात आईचं प्रेम आणि लक्ष न मिळाल्यामुळे मुलांमध्ये कशी आणि कुठली वैगुण्य निर्माण होतात याविषयी सविस्तरपणे लिहिलं होतं. यामुळे मानसशास्त्राचं जग खडबडून जागा झालं आणि व्यक्तिमत्व विकासात हा डेव्हलपमेंटल सायकोलॉजिस्टांचा संशोधनाचा एक महत्त्वाचा विषय बनला. मूल जेव्हा रडतं, ओरडतं तेव्हा ते आईनं आपल्याकडे लक्ष द्यावं म्हणूनच असतं. तसं मूल प्रोग्रॅमच झालेलं असतं असं बाउलबॉयने मांडलं होतं. याच काळात जर त्याला आईचं वात्सल्य आणि प्रेम मिळालं तर त्या मुलाला सुरक्षित वाटतं. या काळात जर हे प्रेम मिळालं नाही तर पुढच्या आयुष्यात त्याला बरीच मानसिक अस्थिरता अनुभवायला येते असंही बाउलबॉयनं म्हटलेलं आहे. अमेरिकेत त्यावेळी घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढलेलं होतं. स्त्रीमुक्तीच्या चळवळीनंतर अनेक स्त्रियाही बाहेरची कामं करायला लागल्या होत्या. त्या आपल्या मुलांना सांभाळायला पाळणाघरात ठेवत. कित्येक वेळा यामुळे मुलांकडे दुर्लक्षही होई. त्यामुळे बाउलबॉयच्या या पुस्तकानं अमेरिकेत खूपच खळबळ माजली. 1965 साली याविषयी इस्रायलमध्ये एक प्रयोग करण्यात आला. यामध्ये मुलांचे 3 गट करण्यात आले. पहिल्या गटातील मुलं कुटुंबात व्यवस्थितपणे वाढली. दुसऱ्या गटातील मुलं व्यावसायिक केअरटेकरकडे वाढली, पण त्यांच्या वयाच्या पहिल्या वर्षापर्यंत त्यांच्या जन्मदात्या आया त्यांना पाजण्यापुरत्या जायच्या. तिसऱ्या गटातील मुलं मात्र अनाथाश्रमासारख्या संस्थांत वाढली. जन्मानंतर 1 महिन्याचं होईपर्यंत मूल सहसा कोणा नौक्याकडे बघून हसत नाही. नंतर त्याचं स्मित चालू होतं. ते दर आठवड्याला वाढतच जातं आणि 4 महिन्याचं मूल होईपर्यंत ते वाढतं. नंतर ते हसणं हळूहळू कमी होतं. पण हे हसण्याचं प्रमाण कुटुंबात वाढलेल्या म्हणजेच पहिल्या गटातल्या मुलांमध्ये सर्वाधिक होतं. दुसऱ्या गटातल्या मुलांचं
त्यांच्यापेक्षा कमी होतं आणि तिसऱ्या गटातल्या मुलांमध्ये हे प्रमाण सगळ्यात कमी आढळलं. थोडक्यात संस्थेमध्ये वाढणारी मुलं फारशी हसत नव्हती, त्यांच्यात फारशी जवळीक निर्माण झाली नव्हती. 1980 सालच्या संशोधकांनी 1 वर्षाच्या वयाच्या 113 मुलांचा अभ्यास केला. त्यानंतर पुन्हा 5 वर्षांनी त्याच मुलांचा अभ्यास केला. ज्यांना 1 वर्षापर्यंत घरच्यांचं आणि विशेषतः आईचं प्रेम मिळालं होतं, त्यांच्यापैकी फक्त 6% मुलांमध्ये थोडीशी मानसिकता अस्थिरता जाणवली होती. पण ज्यांना हे प्रेम मिळालं नव्हतं, त्यांच्यापैकी 40% मुलांमध्ये मानसिक अस्थिरतेची चिन्ह दिसत होती. मुलांमधल्या भावनांच्या विकासावर संशोधन करण्यासाठी जन्मापासून मूल 2 वर्षाचं होईपर्यंत काळ निवडला जातो आणि यासाठी सबळ कारण आहे. मायकेल ल्युईस या संशोधकाच्या म्हणण्यानुसार भीती, राग, दुःख, घृणा, आश्चर्य या मूळ भावना मुलाच्या पहिल्या 6 महिन्यातच तयार होतात आणि एम्ब्रेसमेंट, सहृदयता, हेवा अशा दुय्यम भावना 1.5 ते 2 वर्षामध्ये निर्माण होतात. याशिवाय अभिमान, लाज, अपराधीपणा यासारख्या इतर दुय्यम भावना त्यानंतर निर्माण होतात. पूर्वी डेव्हलपमेंटल सायकोलॉजिस्टांकडे मुलांमध्ये भावनांचा विकास कसा होतो याविषयी काहीच थिअरीज नव्हत्या. पण गेल्या 20 ते 30 वर्षांमध्ये याविषयीच्या अनेक थिअरीज आणि विचार पुढे आले. पण या भावनांचा विकास मेंदूतल्या सर्किटच्या वाढीमुळे होतो का सभोवतालच्या वातावरणामुळे की शिकवणीमुळे होतो याविषयी अजून वादच आहेत. दुसऱ्याला मदत करण्याची किंवा दुसऱ्याला दुःख किंवा वेदना होत असतील तर आपल्यालाही वाईट वाटण्याची प्रवृत्ती पहिल्या वर्षापासूनच चालू होते, हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थच्या संशोधकांच्या लक्षात आलं. यावरूनच या वृत्ती शिक्षणातून नसून मेंदूतल्या हार्ड वायर्ड सर्किट्समधून निर्माण होत असल्या पाहिजेत, हे नर्चरपेक्षा नेचरवरच विश्वास ठेवणाऱ्या संशोधकांना वाटलं. मुलांना स्वतःविषयीची जाणीव केव्हापासून होते याविषयी गंमतशीर प्रयोग करण्यात आला. मुलांच्या नाकावर डाग पाहून त्यांना आरशासमोर बसवण्यात आलं. 20 महिने वय होईपर्यंत ती मुलं त्यावर काहीच प्रतिसाद देत नसत. पण त्यानंतर मात्र ती आरशात बघायची आणि जिथे मग स्वतःच्या नाकावर डाग असेल तिथे हात लावायची. याचा अर्थ त्या वयात त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली होती आणि आरशात आपलंच प्रतिबिंब आहे हेही समजलं होतं. या आरशांच्या प्रयोगांचा वापर करून मायकेल ल्युईस आणि इतर संशोधकांनी मुलांमध्ये एम्बॅरेसमेंट सारख्या भावना केव्हा निर्माण होतात याविषयी संशोधन केले. मुलांच्या संगोपनाच्या अनेक पद्धती आहेत. काही पालक शिस्तीला महत्त्व देतात तर काही जण आपल्याला आपलं अनुकरण करायला सांगतात. काही जण त्यांना स्वतंत्रपणे विचार करायला प्रवृत्त करतात तर काही जण त्यांना जोखीम घ्यायला शिकवतात. काही पालक हुकुमशहासारखे वागतात तर काही जण प्रेमाने वागतात. या सगळ्याचा मुलांच्या शिक्षणावर, स्मृतींवर, भावनांवर काय परिणाम होतो याचा संशोधकांनी खूप बारकाईने अभ्यास केला. शिस्तीबरोबर कुठली कृती का करायची यामागची कारणं मुलांना सांगणं, त्यांना हुकुमशहासारखं न वागवता प्रेमानं वागवणं, पण हे करत असताना त्यांना वाईट गोष्टींपासून ठामपणे परावृत्त करणं, दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करायला शिकवणं, त्यांच्यावर लक्ष ठेवून का होईना पण त्यांना नवीन गोष्टी करायला, जोखीम घ्यायला प्रोत्साहित करणं. यामुळे मुलं स्वाभिमानी, आत्मविश्वासू, प्रेमळ, सर्जनशील आणि उद्योगवृत्तीची बनू शकतात, हे आज मानसशास्त्रज्ञांच्या लक्षात आलंय. थोडक्यात मना घडवी संस्कार या कवितेतल्या ओळी आता सार्थ ठरल्या आहेत.